हा मुलांच्या मध्ये अजून आवाज होतोय. आजच्या समारंभाचं बोधन गेले ग्रामपंचायत उपसरपंच माननीय निरोबर खतीब मॅडम यांच्या हस्ते होत आहे. गायकवाड सर कुंभार साहेब जरा मागं साहेब पुढे ठीक आहे. तर आवाज होतोय. तर राष्ट्रीय जनतेला सलामी देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. हाथ नीचे. माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की भारत माता की. हेलो हाँ मयक लागले तो मुख मारशिंग घ्या पटकन. हा पाठीमध्ये जरा आवाज होतोय. आता समोर एअरलाईन स्कूलचं मुख मार्चिंगचा डेमो सुरू आहे.
पाटील सर अभिनंदन सर्वांचं, मान्यवरांचे आभार. काय नाव आहे?
हायस्कूलपर्यंत सर्व विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वर्ग, मदतनीस, आशा सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व स्टाफ, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले हैं इसकी एगो सीता हमारा। एका बागेत मी काय म्हणते की एका बागेत एक रंगाची फुलं असली तर ती बाग आपल्याला सारखी बघायसारखी होत नाही, तर त्या बागेत रंगीबिरंगी कलरची, रंगीबिरंगी रंगाची फुलं असतील तर खरोखर ती बाग डोळ्यांना पाहावीशी असते। तसं आज या समोरचं चित्र दिसते, खरोखरच खूप आनंद वाटते की आज सांस्कृतिक कार्यक्रम मुलींनी घेतलात, भरतनाट्यम घेतलात, म्हणजे भारताची संस्कृती आमच्या मुलींनी कुठे ना कुठे जपलात। आणि हे बघून असं वाटतं की खरोखर हा गुलिस्ता इतका सुंदर आहे आणि असाच पिढ्याने पिढ्या राहावं, कधीही कुठल्याही धर्माचा, जातीचा किंवा भाषेचा त्यात कुठलाही अडथळा येऊ नये। आणि सर्व हल्ल्याच्या नागरिकांना मी प्रजासत्ताक दिनाच्या एवढ्या शुभेच्छा देईन कि हे जे वाक्य आहे की सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले हैं इसकी एक गुल सीता हमारा, हे गुल सीता असंच बहकत राहावं, कायम कुठल्याही प्रकारचं गाळगोट लागू नये आणि त्या कामाची सुरुवात आपल्या हेरले गावापासून व्हावी अशी मी आज इच्छा जाहीर करते। आणि हेरले ग्रामपंचायत मध्ये हेरले गावाला 97 वर्षानंतर एक महिला डेप्युटी सरपंच मधून जे पद मिळते त्या पदाचं मान मला मिळालं, म्हणून मी हेरले गावाची सर्व नागरिक, सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, हेरले ग्रामपंचायतची मनापासून मी आभारी आहे। आणि माझा कायमचे प्रयत्न असते की एक महिला म्हणून मी काम करताना कुठं कमी पडू नये आणि असं लोकांनी म्हणू नये की महिला आहे त्यामुळे कुठेतरी कमी पडतं कामाला। कधीही शाळा असू दे, दवाखाना असू दे, PSC असू दे, ग्रामपंचायत असू दे, कधीही फोन केला की मी आणि माझे मिस्टर कायम सर्वांच्या सेवेत तत्पर असतो। आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की अशीच लोकांची सेवा करण्याची आमच्या ताकद देऊ दे, सद्बुद्धी देऊ दे। एवढंच मी आजच्या दिवशी माझं मनोगत सांगेन आणि 2 मिनिटाचं मनोगत मी सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व हेरलेच्या ग्रामस्थांना व इथं उपस्थित असलेल्या सर्वच लहान बंधू भगिनी यांना शुभेच्छा व्यक्त करतो। आज या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, ज्यांनी संविधान दिलं, या भारतीय स्वातंत्र्याला ज्यांनी संविधान दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी गोरगरिबांच्या पर्यंत शिक्षणाची गंगा नेली ते कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी लोकांची मनं स्वच्छ केली, तो गाव स्वच्छ केलं ते राष्ट्रसंत गाडगे बाबा, त्यांना वंदन करतो। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी, विविध पतसंस्था, सेवा संस्था, दूध संस्था, पाणी पुरवठा संस्था, बचत गट, तरुण मंडळे व आपण सर्वजण या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले सहर्ष स्वागत करत आहोत। हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं विविध विकास कामं आपण करीत असताना
वेगवेगळ्या भागामध्ये आपण विकास कामं करीत आहोत, वेगवेगळ्या स्तरावर आपण करीत आहोत। यामध्ये प्रामुख्यानं आपण शिक्षण क्षेत्रात जर बघितलं तर प्राथमिक शाळेमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत, शौचालय असतील, स्वच्छतागृह असतील, त्याचबरोबर CCTV कॅमेरा असेल, त्याचबरोबर प्रयोगशाळेचे साहित्य असेल, हे ग्रामपंचायतीच्या वतीनं कामं करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उर्दू शाळेसाठी आपण संगणक दिलेला आहे। त्याचबरोबर आपण तिथं RO सिस्टीम देखील बसवलेलं आहे। हेरले गावामध्ये विविध विकास कामं आतापर्यंत चालू आहेत। यामध्ये मान्य खासदार नरसिंहदादा माने यांच्या फंडातून साधारणतः 3-1 कोटीची कामं चालू आहेत। मान्य आमदार अशोकराव बापू माने यांच्या फंडातून 50 ते 60 लाखाची कामं मंजूर आहेत। माननीय आमदार हसनसाहेब मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपयाची कामं चालू आहेत। त्याचबरोबर माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या फंडातून देखील जवळजवळ 1 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत। आता इथून पुढच्या काळामध्ये हेरले गावामध्ये आपण विविध विकास कामं करत असताना सर्वांगीण विकासाचं ध्येय आपण सर्वांनी ठेवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रामध्ये काम करीत आहोत। यामध्ये हेरले गावातील पतदिव्यांचा विषय असेल, हेरले गावामध्ये ज्या वाढीव वस्त्या उपनगर आहेत, जेणेकरून झाडीटिका असेल, बारगीरमळा असेल, कुंभारमळा असेल, त्याचबरोबर शेंडगेमळा, आलमानमळा, नगारजीमळा, या सर्व ठिकाणी इथून पुढच्या काळात आपण सोलर लाईटद्वारे स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणार आहोत। त्याचबरोबर गावामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट पोचली नाही त्या ठिकाणी आपण सोलर स्ट्रीट लाईट पुरवून त्यांना स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करणार आहोत। पाण्याचा प्रश्न 4-5 महिने मोठा निर्माण झाला होता, त्यावर देखील उपाययोजना करून पाणी व्यवस्था आता तयार केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात जल जीवन मिशनचं काम 50% पूर्ण झालेलं आहे। इथून पुढच्या काळात जल जीवन मिशनचं काम पूर्ण करून ज्या वाढीव वस्त्या आहेत त्या भागामध्ये चांगल्या दाबानं पाणी देण्याचं काम या थोड्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण केलं जाईल। त्याचबरोबर हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास योजना इत्यादी आवास योजना ज्या चालू आहेत, त्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर घरं पूर्ण करून त्या योजनेचा संपूर्ण असा लाभ घ्यावा। हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं हेरले गावामध्ये जवळजवळ 14 ठिकाणी CCTV कॅमेरे कार्यान्वित आहेत। ती सर्व CCTV कॅमेरे हेरले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकत्र कनेक्टिव्हिटी करून त्याचं लोकांच्या सुरक्षेचा हमी हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात येत आहे। त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, या ठिकाणी विविध सुविधा देऊन हेरले गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचं काम हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं केलं जाईल। तर अशा विविध कार्यक्रम किंवा उपक्रम या हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं राबवण्यात आहेत। इथून पुढच्या काळामध्ये देखील गावात वेगवेगळ्या ठिकाणी जे कामं राहिलेले आहेत ते प्राधान्याने पूर्ण करून हेरले गावचा विकासाचा रथ पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। एवढं बोलून मी माझं छोटंसं मानवत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।